हाय फ्रेंड्स, आता ना इथे बघा मला ना माझं ग्रीटिंग कार्ड हातात धरलं होतं, म्हणतो तर मलाच दे. पण नाही, पिऊने मला मदत द्यायचं ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं. इतकं सुंदर वाटत होतं ते बघून ना, इतकं छान ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं तिने ना. पूर्ण हॅपी मदर्स डे मॉम वगैरे असं छान लिहिलं होतं आणि तिची क्रिएटिव्हिटी बघा इतकी सुंदर. तिने ना एका साध्या पत्रिकेचंच केलेलं आहे, पण इतकं छान वाटत होतं ते पाहून ना. कारण आपल्या लेकरांनी आपल्यासाठी काही केलं हे पाहून आईला खरंच खूप आनंद होतो. आणि इथे बघा याचं असं चाललं होतं, याला खलबत्ता दिसला की तो म्हणतो मला कुटायला देच. मग काय त्याला थोडीशी शेंगदाणे टाकून दिली, म्हटलं कुट दे बाबा, कुठून दे, मला ते तरी हेल्प तरी कर. म्हणून मग बघा आता त्यातले टरफल फुकण्याचं काम चाललं होतं इथं. इतके छान त्याचं चाललं होतं काम. आणि इथे बघा त्याच्या आता मांडीवर थोडासा कचरा पडतो, तोही साईडला करतो आता तो. इतकं काम कोणतंही लक्ष देऊन आणि इतकं व्यवस्थित करतो ना तो. मग काय इथे बघा त्याचं मस्त शेंगदाणे कुटून देणं चाललं होतं मधात मधात. असं थोडं थोडं फुकणंही चालू होतं, कारण शेंगदाण्याचे टरफल मध्ये वर येतात ना ते. आणि इथे मस्त मग त्याचं काम चालू होतं. मग आम्ही असं इतकं कौतिकाने तिला बघत होतो, बोलत होतो, असं छान वाटत होतं त्याला बघून ना. काय पडलं मग? बघा कसं साफ करतोय. कुठे असं लुडूल बुडूल चालूच असतं मधात मधात याचं. आता मग उद्यानं लग्नाला जायचं होतं, मग त्या अगोदरनं मस्त तयार झालं होतं. फोटो वगैरे काढल्या पिऊ सोबत, ताई सोबत वगैरे, माझ्या बाई वगैरे आहेत त्या. आणि इथे ना मग आता निघालो सर्वजण लग्नाला. आता ना येते वेळेस, आता बघा लग्नाला जाते वेळेसच आहे हा शूट. आणि इथे मग मस्त लग्नाला पोहोचलो. आता थोडंसं वेळ होता लग्नाला, म्हणजे कारण 12:30चं लग्न होतं, त्यामुळे उशिरा होतं त्यामुळे. आणि इथे लग्न वगैरे लागलं. आता लग्न लागल्यानंतर आम्ही ना इथे पाहुण्यांच्या इथं आलो. इथे त्यांच्या आत्या वगैरे राहतात, त्यामुळे मग त्यांच्या घरी आलो. थोडंसं बसलो, गप्पा गोष्टी वगैरे केल्या तिथे मस्त. कारण पाहुण्याच्या घरी असं काही एरवी जाणं होत नाही. असं लग्न वगैरे असेल तर मग त्या गावाला गेलो तर त्या निमित्तानं तिथे जाऊन भेटणं वगैरे असं चालतं. मग आता इथे मस्त आम्ही भेटायला वगैरे गेलो, सर्वांना बोलणं वगैरे केलं. आता इथे ना माझ्या मावशीची नणंद पण राहते, तिथे पण गेलो होतो मस्त, त्यांना पण भेटलोत, बोललो. आणि इथे बघा यांचं मस्त गारेशी होती, म्हणून मग आता यांनी आराम केला थोडा वेळ आणि आम्ही आता निघालो. तरी बघा इथे मल्हारचं असं चाललं होतं, याला पण इथे घोडा वगैरे भेटला, पण त्या असं रडकोंडीला आला होता, त्याला बसायची कधी सवयच नव्हती म्हणून. आणि मग असा मस्त स्टाईलमध्ये शूट घेतला आणि असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.